बोल ना. सर काल एक सावकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. काय सावकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार विधान परिषद माजी आमदार त्यांनी एक लेटर हेड दिले, आमदार म्हणून लेटर हेड दिले. तो ते आमदार म्हणून असा एक गुन्हा दाखल झाला आहे. नरेंद्र दराडचे बरोबर आहे. मी पण ते वर्तमानपत्रात वाचलं आहे काय, आणि तो गुन्हा दाखल झाला. तर ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला त्या अर्थी कोणी कंप्लेंट करायला गेलं तो गुन्ह्यामध्ये थोडाफार तरी सत्य आहे की नाही हे शोधतात. तर पोलिसांनी ते शोधलं असेल थोडंफार सत्य आहे की नाही, नंतरच गुन्हा जो आहे दाखल होतो. तर त्याने ते केलं असेल. आता असं नाही की तो गुन्हा साधारणपणे असा याचा आहे की त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे विधान परिषद सदस्य आणि खाली सही केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी. त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्रक मला पण मिळालं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विधान परिषद सदस्य असं म्हटलेलं आहे. आता त्यांचं विधान परिषद सदस्य काही महिन्यापूर्वी संपलेलं आहे. त्यांनी माझे लिहिलं असतं तर काही बिघडलं नसतं, वरती पण माझी छापलं तर बिघडलं, पण त्यांनी ते नाही केलं. त्याचबरोबर हा जो एम्ब्लेम कोणी वापरायचा त्याचा एक कायदा आहे, राष्ट्रीय कायदा आहे, आणि त्या कायद्या अन्वये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रपती असते, मंत्री असते, आमदार असते, खासदार असते, असे जे किंवा आय एसमधले अधिकारी असतील, इतर काय लोक असतात, असे वेगवेगळे त्यांनी ते कायदे दिलेले आहे बरेच आहेत. त्याच्यामध्ये कुठे माजी आमदार माजी खासदार वगैरे असं ते नाही. आणि असा एम्ब्लेम जर वापरला तर त्याला 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत सजा आहे, असा कायदा आहे. परत त्या जागेवर नसताना एखादा समजा पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाला आहे, इन्स्पेक्टर तो रिटायर्ड झाला आणि तो त्या गावात गेला आणि मी पोलीस ऑफिसर आहे काय, हे अमुक कर ते तमुक कर, तर त्याला तो तर या पोलीस ऑफिसर म्हणून अटक होते आणि मग त्याला त्याच्यावर दुसरी केस लागू होते. तसं ह्या पोस्टवर सुद्धा आमदार नसलेल्या पोस्टवर मी आमदार आहे असं पोस्ट करणं, असं सूचित करणं, दाखवणं हा त्या प्रकारचा गुन्हा आहे. आता जे लोक 6-6 वर्ष आमदार राहिले त्यांना हे कायदे माहीत नाहीत असं म्हणणं तर ते फार चुकीचं ठरेल. त्यांना ते कायदे माहिती असायला पाहिजे आणि तरीसुद्धा त्यांनी ते केलं. तर ते अर्थातच ते नको ते उद्योग करायला गेले. शिवसृष्टीच्या बाबतीत खर्च किती झाला आणि हे केलं, एवढी मोठी शिवसृष्टी उभी राहते आहे. 100 राजस्थानचे लोक काम करत आहेत, 6 महिने काम करत आहेत. अगोदर त्यांनी तिकडे कटिंग केलं सगळे ते पत्थर वगैरे, इकडचे 100 लोक एवढं चांगलं काम करत. बरं आजचं नाही काम, हे काम गेली 3-4 वर्षापासून सुरू आहे. त्याचे परमिशन्स घेणं, सुप्रमा घेणं, आमकं घेणं, काय जे कसं काय ते काय, आणि मग त्याला प्लान करणं, तयार करणं, हे आजचं काम नाही. तुम्ही पाहिलंच किती दिवसाचं काम आहे. मग तिथं येऊन काही ना काहीतरी कुणीतरी काहीतरी बडबडतं, काही माहीत नसताना त्याच्यात एक शहाणा म्हणतो फेविकॉलने कानाला चिटकवलं. आता एवढा मोठा दगड, त्याचं वजन आहे पण 8-10 किलोचं एक वजन असेल त्या क्रायडिंगचं. तो दगडाने कसं, मग त्याने काय सांगितलं याला एक केमिकल्स असतात, अजून खिळे लावलेले असतात आणि 100 वर्ष टिकेल असं आहे. पण ठीक आहे ना, तुम्ही केलं नाही, आम्ही करतो आहे, तर निदान शिवछत्रपतीच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही असल्या राजकीय खेळ खेळू नका ना, सहकार्य करा. उलट आम्ही तुम्हाला मान सन्मानाने सगळ्यांना बोलवतो कार्यक्रमाला, या तिथे. तर त्याच्यामध्ये आणखी हे असंच कसं आणि ते तसंच कसं, आणि ते पत्र त्यांनी लिहिलं. आता त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की जर समजा तुम्ही RTI खाली केलं, राईट टू त्या ते इन्फॉर्मेशन किंवा काय असेल ते RTIमध्ये, तर एक व्हाय. पण ते RTI पण कधी लागू होतो, काम पूर्ण झाल्यानंतर, फाईल कंप्लीट झाल्यानंतर त्या फाईलमध्ये काय, फाईल जेव्हा चालू आहे, खर्च होतो आहे, काम सुरू आहे, त्यामुळे RTI पण लागू होत नाही. हे असे जे कायदे आहेत ना, अर्थात हे सगळ्यांना काही समजणं आणि इथे लोकांना फक्त आमदार झाले म्हणून समजतं असं काही नाही. पण मग जरा थोडंसं समजदार माणसाकडून ते समजून घ्यायला पाहिजे आणि नको ते गोष्टी करू नये. आता मला असं कळलं की
की माझ्या आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी गपचूप निनावे काहीतरी पत्रक छापलं आहे आणि ते पत्रक वाटण्याचा सुद्धा प्रयत्न काही पोरांकडून झाला आणि मग ते पत्रक काय ते पोरांनी ते पडून गेले काहीतरी असं मी आत्ताच ऐकलं 2-4 वाक्य. हे असले धंदे बंद करा. निवडणूक मर्दासारखी तुम्ही पण लढा, मी पण लढतो आहे. जे सत्य असेल ते बाहेर येईल. काय खोटे आरोप करू नका. तुम्ही जर हे करत राहिला तर माझ्याकडे सुद्धा खूप जमलेलं आहे. मी सुद्धा कोणाला सोडणार नाही. मी आतापर्यंत कुणालाही विरोधी पक्षात माझ्यावर जे लढले ते किंवा मला सोडून गेले त्यांच्याबद्दलसुद्धा मी कधी वाईट भावना ठेवली नाही. परत या काम करा. नाही काम करायचं तर लांबून काम करा. पण तुम्ही अंगावर जर याल तर मात्र जे आहे माझं आयुष्य हे कायदा आणि या सगळ्या याच्यामध्ये गेलेलं एवढंच मी सांगतो.